तर मंडळी तुम्ही उपवास करा की नका करू, पण ही क्रंची आणि क्रिस्पी रेसिपी फक्त तुमच्यासाठी आवाज. तर तुम्ही ऐकलंच असेल, इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले, त्याचे साल काढून घेतले. नंतर त्याचे आपल्याला वेपर्स करून घ्यायचे आहेत, पण ते चाकूनच करायचे आहेत आणि जाड करायचे आहेत. आणि आपल्याला त्यानंतर असं लांबड्या शेपमध्ये त्याला बारीक बारीक कट करायचं, जसं की आपण किस करतो तसं सुरीनेच कट करायचं. नंतर 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर एका कपड्यात टाकून हलकं पिळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फॅनच्या हवेमध्ये सुद्धा सुकवू शकता. माझ्याकडे वेळ नव्हता, त्यानंतर मी पिळल्यानंतर काय केलं, डायरेक्ट कडकडत्या तेलामध्ये ह्याला सोडलं. नंतर 2 सेकंदाने आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे ते मीडियम करायचा आहे. हे सर्व कुरकुरीत आवाज यायला लागला ना हळूहळू कढईमध्ये का लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, ते थोडेसे लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. नंतर आपला चिवडा तर बघा एकदम कुरकुरीत झाला इकडे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तळलेले ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, पिठी साखर 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट टाकायचे चवीनुसार. आणि तुम्हाला उपवासाला जर हा चिवडा खायचा नसेल ना मंडळी, त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा तळून टाका. खूप टेस्टी रेसिपी, एक वेळ नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.